या ठिकाणी बघा आपली गाडी कशी घासली आहे थोडीशी. तर त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो आता. सगळ्यात महत्त्वाचं जे नवले पुलाच्या पुढं आल्याच्या नंतर जे ट्रॅफिक लागतं ना, तर ते ट्रॅफिक का लागतं तर त्याचं एकमेव रिझन असं आहे की काही ड्रायव्हर लोक ज्यांना इथली माहिती आहे ते तर एवढे गाढवासारखे काही गाड्या चालवतात की त्यांना इतरांशी काही घेणं देणं नाही आहे. चला आता मला पण इथली माहिती आहे म्हणून मी पण लेफ्ट साईडला आलो आहे. असं नाही आहे की मी देखील नाही आलो असं नाही, पण त्याच्यामध्ये जेवढ्या गाड्या सरळ जात आहेत त्या गाड्यांना देखील जाण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. थोडंसं ज्यावेळेस आपण डेट पॉईंटला म्हणजे लास्टच्या पॉईंटला येतो तिथं आपली गाडी जास्त कर्व नाही होणार, वाकडी नाही होणार आणि त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक नाही अडवली जाणार, याचीही काळजी घेतली पाहिजे. आता या ठिकाणी पाहू शकता आपण एकामागे एक गाडी घेतोय आणि आरामात गाडी बाहेर पडेल याची काळजी घेऊन आपण आपली गाडी पाठीमागे थोडीशी स्लो केली आहे. पण ह्या बघा आता याच्यानंतर एक इनोवा क्रेस्टावाला भाऊ आहे, तर तो आपल्या पाठीमागं आहे. पहिलं पण आपल्या पाठीमागच होता, पण आता काय झालं काय माहिती त्याला, लगेच त्यानं गाडी काढली आणि लेफ्ट साईडने टाकली. आता तिथं जागा तयार होते का, तर तिथं आहे असं क्रॉस असल्यासारखं, ते म्हणजे नाही का चौकोन असल्यासारखं, आणि तिथं जागा तयार होते लेफ्ट साईडला. तर या ठिकाणी देखील तशा प्रकारे जागा आहे, पण या भाऊला एवढी घाई झाली. पुढचा व्हिडिओ पहा. शॉपिंग करनी होगी ना जब शॉपिंग। अरे बाबा ऐसा थोड़ी जरूरी है। नाही थांबणार तो राहू दे. गरज नाही ना तेवढी घुसवायची तिकडून. आम्ही काय वेळे होता काय पाठ. आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक होण्याचं मेन कारण हे आहे मित्रांनो, अशा प्रकारचे ड्रायव्हर लोक. तर इथं प्रशासनानं थोडंसं ते लाईन क्लोज करण्यासाठी क्रॉस थोडंसं बंद केलं पाहिजे. म्हणजे नाही का की तिथं एकदम काटकोनात नाही आहे रस्ता, असा जिथं लाईन्स कमी कमी होत जातील याची काळजी घेतली पाहिजे थोडं. तर इथं देखील पहा आपण लाईनमध्ये आहोत, दुरूनच आपण लाईन चेंज केली आहे का, तर समोरची ही लाईन जी आहे फर्स्ट लेन ती क्लोज आहे, पण या भाऊला एवढी घाई की डायरेक्ट तिथं घेऊन गेला गाडी. आता तिथं घेऊन गेल्याच्या नंतर या बाकीच्या गाड्यांनी जे सुरक्षित अंतर ठेवलं त्याच्यामधून त्यांनी गाडी काढलेली, हे देखील पूर्ण चुकीचं आहे. असं गाडी चालवल्यानंतर इतर गाड्यांचा वेग कमी होतो विनाकारण. तर त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढ्या एकामागे एक गाड्या चालवायच्या आणि शक्यतो गाड्या काढताना. इथं पहा आता टू व्हीलरवाला कसा गेला, कार्यक्रमच झाला असता याचा इथं. आता आपण अशा ठिकाणी काय केलं पाहिजे, आता बघा मी ओव्हरटेकला होतो पण समोर ही लेन क्लोज होणार आहे, तर त्या स्थितीमध्ये मी परत टेम्पोच्या मागे आलो, विनाकारण तिथं घुसवण्याचा प्रयत्न नाही केला. आता मला इथं लाईन क्लिअर भेटेल डाव्या साईडची, मग मी त्या ठिकाणी ओव्हरटेक करेल. तर अशा प्रकारे ओव्हरटेक करण्यासाठी थोडीशी जागा भेटली पाहिजे आणि आपण सुरक्षित ओव्हरटेक झालं पाहिजे, पुढं गेलो पाहिजे याचीही काळजी घेतली पाहिजे. आता या ठिकाणी देखील आपण सर्व्हिस रोडला हे जाणार आहोत. टेम्पोवाले दादांनी पूर्ण राईटला गाडी थांबवली आणि हे पूर्ण चुकीचं आहे. तुम्हाला जायचं आहे तर तुमच्याच बाजूनं तुम्ही पुढं गेलं पाहिजे, विनाकारण राईट साईडच्या लेनमध्ये घुसलं नाही पाहिजे. तसं पाहायला गेलं तर मग मी माझी लेन बरोबर आहे, मी बरोबर पुढं गाडी घेतली का, तर ती गाडी अडकली आहे तिथं. इथं पाहिलं असेल तो एका इनोवावाल्या त्याचा वेळ वाचवण्यासाठी त्यानं किती गाड्या पाठीमागे अडवल्यात बघा. आता जर त्याच्या लाईनमध्ये गाडी चालवली असती तर हा समोरचा गाडीवाला आरामात पुढं निघून गेला असता, मीही आरामात पुढं निघून गेलो असतो, टेम्पोवालाही आरामात गेला असता. होत्याच तिथं 3-4 गाड्या त्या गेल्या असत्या तर ही लाईन फास्ट झाली असती, पण त्याच्या एका चुकीमुळे एवढ्या गाड्या त्या ठिकाणी अडकल्या गेल्या. तर ही आपल्या भारतातली ड्रायव्हिंग आहे आणि ह्या एका चुकीच्या माणसामुळे अशा प्रकारे 100 गाड्यांना तिथं अडकवून पडायला लागतं. तर हे पूर्ण चुकीचं आहे. या ठिकाणी हे रोडवरून आम्ही एकामागे एक गाड्या चालवतो, डाव्या साईडला काम चालू आहे, खोदलेला आहे थोडासा रस्ता, मध्येच मटेरियल टाकलेलं आहे, त्याचे काम चालू आहे त्याचं, आणि त्याच्यामुळं ती लेन क्लोजच आहे, तसं काही जाण्यासाठी नाही. पण या इर्टिगावाल्या भाऊला एवढी घाई झाली, इथं पाहिलं त्यानं, परत इथं गाडी बाहेर काढली
एवढी घाई करून जाणार कुठं मित्रांनो? आता परत पुढं ते हे नाही का खोदून मटेरियल टाकलेलं आहे, ते मटेरियल मध्येच पडलेलं आहे. त्यानं परत राईटला गाडी दाबली. आमचा काहीही विचार नाही केला या भाऊनं. विनाकारण गाडी आपली घुसवायची म्हणून घुसवायची आणि चालवायची म्हणून चालवायची. आता त्याला सरळ जायचं होतं. जर समजा 4 गाड्यांना जर लेफ्टला जायचं असतं तर तो तिथं किती वेळ अडकला गेला असता. याचा छोटासा विचार करा आणि गाडी चालवा. हे संभाषण खास करून त्या टू व्हीलरवाल्या भावांसाठी, जे टू व्हीलर चालवतात त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच. तर तुम्ही पुढचं संभाषण पाहू शकता. पाय सांभाळा शेठ, पाय सांभाळा. दिली ना जागा एका लाईनला. आता कुठं घुसवता इकडे? इकडं कुठं घुसवता? दिली ना एवढी मोठी जागा आता तुम्हाला एका लाईन साठी, तरी दुसरी लाईन बनवायची. तुमच्या पायाची काळजी आम्हाला. समोर आपला सिग्नल चालू नाही आहे तरी पण काही जण समोर टू व्हीलर घेऊन किती जवळ जाऊन थांबलेत. त्याच्यानंतर जे समोरून आहेत बघा, जे आता जे सिग्नल चालू आहे तर समोरासमोरचे सिग्नल चालू आहेत आणि ज्यांना राईट घ्यायचं आहे, समजा आपल्याला लेफ्ट साईडने येऊन राईट घ्यायचं आहे आणि आपण जिकडं चाललो आहे त्याच्या विरुद्ध दिशेला जायचं आहे पाठीमागं म्हणजे, तर त्या लोकांनी काय केलं की पूर्ण रोड अडवून ठेवला. आता तुम्ही पाहू शकता टू व्हीलरवाले, हे बघा समोरचे टू व्हीलरवाले. मारायचं का रे? खास करून जो वॅगनारवाला आहे त्यानंच सुरुवात केली आणि पुढं येण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळंच खरं पाहायला गेलं तर ही लेन अडवल्या गेल्या होत्या. या ठिकाणी आपण 2 रॉंग साईड दाखवणार आहे. एक वन वेमध्ये आलेला आणि एक तर हा तर बघा किती विचित्र प्रकारे आला. त्याची गाडी तिथं ठोकलीच गेली असती. पण असं कधीही रॉंग साईड येऊ नका, तिथं सर्व चुकी तुमची असते. आणि असं काय जास्त दूर जायचं नव्हतं, 200 मीटर फक्त पुढं जायचं आहे आणि 200 मीटरवर जाऊन यू टर्न घेऊन परत यायचं होतं. पण आपल्याला एवढं घाई झालेली आहे की आपण या गोष्टींचा विचारच कधी करत नाही आहेत. समोरचाच सांभाळेल आपल्याला, हाच विचार असतो आपल्या डोक्यात. आता त्याच्यानंतर इथं पाहू शकता ह्या वन वे हा, पण या वन वेमध्ये कधी कधी काय होतं, बाहेरचं पासिंग असेल ना तर नवीन गाडी आहे, MH29 आहे. शिकला गेलाय तो. MH29 यवतमाळची गाडी आहे. 99 यवतमाळ.